अमृत 2.0 योजनेअंतर्गत शहरात पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण पाईपलाईन टाकण्यासाठी विविध भागात मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदण्यात आले आहेत। परंतु हे काम नियोजन शून्य पद्धतीने सुरू असल्याने संपूर्ण शहरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे। परिणामी नागरिकांचे जीव धोक्यात आले असून दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत। त्यामुळे अमृत 2.0 योजनेमुळे रस्त्यांची दुरवस्था दुरुस्ती होईपर्यंत काम थांबवावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त यांची भेट घेत त्यांना सदर मागणीचे निवेदन दिले आहे। चंद्रपूरचे लोकप्रिय आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या नेतृत्वामध्ये आज महानगरपालिकेमध्ये माननीय आयुक्त महोदयांना निवेदन देण्यात आलं। अमृत 2 आणि सेवरेजच्या माध्यमातून चंद्रपूर शहर खोदून टाकलेलं आहे। अमृत 1 झालं, लोकांना पाणी मिळत नाही, पुढे पाईपलाईन टाकली तर कनेक्शन आहे तर पाणी मिळत नाही, आणि रोड खोदून ठेवले तर त्याचं बुजवलं नाही आणि जीएसबी किंवा कॉन्क्रिटीकरण केलं नाही। येणाऱ्या पावसाळ्यामध्ये नागरिकांना प्रचंड त्रास होणार आहे। पुन्हा सेवरेजचं काम सुरू केलं, सर्व रस्ते मधोमध फोडून ठेवले आणि माती टाकून त्या रोडचा सत्यानाश करून टाकलं। चंद्रपूरचा मुख्य रस्ता म्हणजे जेल समोरील रस्ता, दुसरा मुख्य रस्ता म्हणजे पठाणपुरा गेट ते गांधी चौक, या रस्त्यामध्ये मधोमध कॉन्क्रीट रोड फोडून पूर्ण नागरिक त्या रस्त्याने खाली पडत आहेत। कित्येक कारचे इंजिन फुटत आहे, गाड्या फसत आहे, पण महानगरपालिकेला जीएसबी टाकून कॉन्क्रीट करून जाग येत नाही। फक्त 650 कोटीचं टेंडर काढायचं, 250 कोटीचं टेंडर काढायचं, काम संपवायचं आणि शहरातल्या नागरिकांचा त्रास पूर्ण तसाच ठेवायचा। उन्हाळ्यात शहर धुळीने मकमकलं होतं। आमदार जोरगेवार साहेबांनी या शहराचे मुख्य 2 रस्त्याकरता 20 कोटी रुपये आणले, म्हणून डांबरीकरण झालं आणि शहराच्या नागरिकांना श्वास घ्यायची संधी मिळाली। पुन्हा पावसाळ्यामध्ये पूर्ण शहर चिखलमय करण्याची याची तयारी सुरू आहे। महानगरपालिकेला आम्ही ताकीद दिली, भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या माध्यमातून ताकीद दिली की समजा 7 दिवसामध्ये हे पूर्ण रस्ते दुरुस्त नाही केले तर आम्ही या महानगरपालिकेवर मोठा मोर्चा आणू आणि चंद्रपूरमध्ये आक्रोश आंदोलन करू। माननीय जोरगेवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये 7 दिवसामध्ये समजा हे काम नाही झालं तर आम्ही या महानगरपालिकेवर मोर्चा आणू।